नमस्कार, वेलकम टू सेकंड इनिंग्स ऑफ लाईफ. आज मी तुमच्याशी एक खूप महत्त्वाचा असा हेल्थ विषय शेअर करणार आहे. गेल्याच आठवड्यात आमचे हेल्थ चेकअप केले आणि त्यामध्ये एक रिपोर्ट असा आला की जो पाहून मला आश्चर्य वाटले. तर तो अनुभव मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे, कारण मला मनापासून वाटते की आपली सेकंड इनिंग्स फॅमिली निरोगी आणि आनंदी राहा. तसे मी माझ्या हेल्थबद्दल खूप जागरूक आहे. माझी जीवनशैली लाईफस्टाईल एकदम परफेक्ट आहे. फास्ट फूड, स्वीट हे सुद्धा मी टाळते. नियमित व्यायामही असतो. डेली वॉकिंग आहे असं मी म्हणू शकत नाही, त्याबद्दल जरा दुर्लक्ष होतं. परंतु 30 ते 45 मिनटे हलका व्यायाम आणि थोडंसं वॉकिंग चालूच असतं. त्याचप्रमाणे संतुलित आहार आहे. वजनसुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि एकदम ठीक व्यवस्थित अशी माझी तब्येत आहे. त्यामुळे मला काही असेल असं मला अजिबात वाटले नव्हते. गेल्या आठवड्यात आमच्या थोरल्या मुलाकडे पुण्याला आम्ही गेलो होतो. तेव्हा त्याने आमचे दोघांचे पूर्ण हेल्थ चेकअप करण्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही सगळ्या टेस्ट केल्या. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट पाहून खरोखरच मला धक्का बसला. माझे पूर्ण म्हणजे शुगरचे सगळ्या टेस्ट नॉर्मल होते, कोलेस्ट्रॉल नॉर्मल होते, HbA1c नॉर्मल आहे. बाकीच्या सर्व टेस्ट माझ्या नॉर्मल होत्या. फक्त एकच टेस्ट माझी हाय दाखवत होती आणि ती टेस्ट होती लिपोप्रोटीन एची. लिपोप्रोटीन ए हा आपल्या रक्तामध्ये असणारा एक प्रकारचा फॅट आहे आणि जो जर जास्त वाढला तर हृदयाच्या आरोग्याला धोका ठरू शकतो, कारण त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये प्लॅक जमा होऊ लागतो आणि हृदयविकार, स्ट्रोक किंवा ब्लॉकेजेस वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हा रिपोर्ट हाय आल्यामुळे खरोखरच मला थोडासा आश्चर्य वाटले. या एका टेस्टमुळे मला समजले की आपण वरून कितीही ठीक दिसत असलो तर आतून काहीतरी रिस्क असू शकते. लिपोप्रोटीन ए हा घटक जेनेटिकलीही असू शकतो. ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी तरी हे टेस्ट जरूर केली पाहिजे, कारण डॉक्टर जास्त करून आपणास लिपिड प्रोफाईल करायला सांगतात आणि ह्या टेस्टकडे आपले दुर्लक्ष होते. लिपिड प्रोफाईलचे सगळे माझे रिपोर्ट आहेत ते अगदी नॉर्मल आहेत, परंतु ही टेस्ट केल्यामुळे मला समजले की आपला हा घटक आहे तो जास्त प्रमाणात आहे आणि याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. रिपोर्टमध्ये जर कोणते घटक जर जास्त दिसत असतील तर घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याची योग्य अशी काळजी घेतल्यास ते आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. फक्त आपल्याला त्याबद्दल आधी माहीत असलं पाहिजे. जर थोडंसं आपण दुर्लक्ष केलं आणि ही छोटीशी चूक आपणास नंतर त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे. निदान 50+ नंतर सर्वांनी हे 5 मेन टेस्ट तरी केल्याच पाहिजे. पहिली टेस्ट लिपिड प्रोफाईलची, नंतर HbA1c, लिपोप्रोटीन ए ही सुद्धा महत्त्वाची टेस्ट आहे. ECG केले पाहिजे आणि ब्लड शुगर पाहिले पाहिजे. ह्या 5 टेस्ट 50+ नंतर खूप आवश्यक आहे आणि हे केल्यानंतर आपल्याला समजते की आपल्या बॉडीमध्ये काय चालले आहे. वरून व्यवस्थित दिसत असेल तरी ह्या टेस्ट करणे खूप गरजेचे आहे, हे माझ्या रिपोर्टवरून मला समजले. त्यामुळे तुम्हालाही त्याबद्दल अलर्ट करण्यासाठी हा पूर्ण अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी काळजी घेतली तर आपण हे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आतापर्यंत याला मेडिसिन असं आलेलं नाही. मी थोडासा सर्च केला आणि पाहिले तर लिपोप्रोटीन एबद्दल अजून मेडिसिन अवेलेबल नाही आहे, परंतु आपण थोडीशी काळजी घेऊन हे कंट्रोल करू शकतो.
जर त्या दिवशी मी ही टेस्ट केली नसती तर मला समजलंसुद्धा नसतं की आपला हा घटक जास्त आहे म्हणून. त्यामुळे टेस्ट करणे खूप गरजेचे आहे आणि हेल्थबद्दल अलर्ट राहणेही खूप गरजेचे आहे. आणि घाबरून जायचे नाही. लिपोप्रोटीन ए जर जास्त असेल तर नियमित चालणे, संतुलित आहार, वजन नियंत्रणात ठेवणे, स्ट्रेस कमी घेणे. तणावामुळे हा घटक वाढू शकतो आणि डॉक्टरांच्याकडे जाऊन योग्य अशी तपासणी करून घेणे, त्यांचा सल्ला घेणे. एवढी जरी आपण काळजी घेतली तर हे घटक आपण बरोबर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. लिपोप्रोटीन ए हा घटक जर जास्त असेल तर त्याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण नक्कीच ती शेअर करू. जर आपल्या रिपोर्टमध्ये कोणत्या गोष्टी हाय आल्या तर घाबरून जायचं नाही. यासाठी विल पॉवर आपली स्ट्रॉंग ठेवली पाहिजे. अलीकडेच मला एक पुस्तक वाचनामध्ये आले, आशा नेगी यांचं ब्युटी ऑफ लाईफ. हे पुस्तक खूप सुंदर असे हे पुस्तक आहे, नक्की वाचा. यामध्ये त्यांनी स्वतः कॅन्सरशी कसा लढा दिला हे खूप छान पद्धतीने सांगितले आहे. जर विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर आपण कोणत्याही आजाराला हरवू शकतो. तर आधी आपण आपल्या टेस्ट करून त्याबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. आणि लिपोप्रोटीन एची टेस्ट तुम्ही आधी केली आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या सेकंड इनिंगच्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. या चॅनेलमध्ये आपण सेकंड इनिंग्समध्ये निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी मोटिवेशनल, हेल्थ रिलेटेड असे व्हिडिओज शेअर करत असतो. त्यामुळे नक्की आपल्या फॅमिलीमध्ये सामील व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना जरूर शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा आपल्या हेल्थबद्दल अलर्ट राहतील. भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, स्टे हेल्दी अँड स्टे हेल्थ.